बुलढाणा पोलिसांच्या तपासातील मोठा निष्काळजीपणा आता समोर आलाय। जळगाव जामोद तालुक्यामधल्या राजुरा धरण परिसरात 20 दिवसांपूर्वी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता। या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा दावा करत तिच्या वडिलांना आणि तिच्या भावाला अटक करून जेलमध्ये टाकलं होतं। मात्र धक्कादायक बाब म्हणजे शिवानी कळमेकर ही जिवंत असून ती आज तिच्या प्रियकरासोबत बुरहानपूर पोलीस ठाण्यात हजर झाली। तसेच आपल्या हत्येच्या गुन्ह्यात वडील आणि भावाला विनाकारण अटक केल्याचं तिने पोलिसांना सांगितलं। डीएनए तपासणी न करताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय आणि त्यामुळे आता पोलिसांच्या या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान राजुरा परिसरात सापडलेला तो मृतदेह नेमका कुणाचा हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे। नाम बढ़ाने के लिए बहुत मारा उनको, इन्होंने जलगांव जामोद वाले ने, पुलिस वाले ने उनके नाम बढ़ाने के लिए कि कैसे कहीं मारा और जबरानी उनको हाँ बोलने का दावा लगा दिया। किसका मर्डर? वो शिवानी भाई का। और शिवानी भाई अभी हमको मिल गया तो हमको धमकी दे रहे। क्या धमकी दी? कि जाओ तुम निकलो, ये पोरे को ले जाओ, वो आएंगे बाद में देखेंगे ऐसा कौन वैसा। धमकी दे रहा है? पुलिस वाले जलगांव जामोद का। क्या बोल रहे हैं? ये फैल जाऊंगा अभी जज के पास, फिर वहाँ से जांच होएगा, फिर तुम्हारे व्यक्ति क्या होगा क्या नहीं, मगर मर्डर क्यों करा करके हमारे सामने तो हमने बोला वैसे ही मारा तो हाँ ही बोलेंगे। हम 24 तारीख को चले गए थे 8 बजे, तो हमारा कुछ घटना नहीं हुआ। हम जिंदा है, मेरा पिताजी ना मेरा भाई को छोड़ देना। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिले ते पाहूयात। या गुन्ह्यामध्ये मला एवढंच सांगणं आहे की एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये आम्हाला त्या अनोळखी महिलेची ओळख पटवणे हे आव्हानात्मक आहे। त्या कारणाने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि आताही आम्ही ती महिला आलेली आहे तर तिचे स्टेटमेंट घेत आहोत, तिचे ब्लड सॅम्पलही घेत आहोत, तिचा आधार व्हेरिफिकेशन करून पुढील तपास करत आहोत। धन्यवाद।